सागरी मार्ग सर्वप्रथम सुरक्षित करणं गरजेचं आहे. याच 22व्या शतकात आम्हाला कळत नाही. राजाने 1600 शतकात केलं नाना. 22व्या शतकात आम्हाला अजूनही कळेना की सागरी मार्ग धोका आहे. बघा, म्हणून राजांनी सर्वप्रथम सागरी आरमार उभारण्याचं काम केलं. आबाजी आले, राजांना सांगितलं, आबाजी बोलते झाले राजांना, राजे कुशल कारागीर आले आहेत गलबते बांधायला, जहाज बांधायला. राजे म्हणाले, कुठे? धर्मशाळेत उतरले राजे. किती आहे? 401 आहे. ठीक आहे. राजे म्हणाले, त्यांची व्यवस्था करा, त्यांचं खाय प्यायचं सर्व बघा, सकाळी त्यांना मी भेटतो. आबाजी म्हणाले, ठीक आहे राजा. मासाहेब विचारत्या झाल्या राजांना, राज एवढे फिरंगी कशाला गोळा केले? आता गलबत बांधायचे ती जे 400 माणसं होते ती फिरंगी होते, लक्षात घ्या बर का. मासाहेबांनी विचारलं राजांना, राज एवढे फिरंगी कशाला? राजांनी सांगितलं, मासाहेब आता आपल्या स्वराज्याची हद्द सागरापर्यंत पोहोचली आहे, म्हणून ती हद्द राखायला नको, म्हणून गलबत बांधायची आम्ही ठरवले, म्हणून त्या फिरंग्याला बोलवलंय. आता त्यावेळेस गलबत बांधायचे म्हटल्यावर आपल्याकडे माणसं नव्हते, फिरंग्यांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजांच्या समोर आले. राजे बसलेले होते. आबाजींनी ओळख करून दिली, राज हा लुई वर्ताव. कोण? लुई वर्ताव. इतिहासात तुम्ही नाव वाचलं असेल, 8वीच्या का 9वीच्या धड्यामध्ये आहे. 5वा का 6वा धडा येतो, सागरी आरमार, बरोबर. लुई वर्ताव. आबाजींनी ओळख करून दिली, राज जहाज बांधायला हा फार निष्णांत आहे. राजांनी लगेच सांगितलं, आबाजी यांना काय लागन ते पूर्वा, कसली कमी पडून नका देऊ, जे मागतील ते द्या. आणि यांच्या हाताखाली अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बर का. शिवचरित्रातले बारकावे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, लक्षात घ्या. कालचे सुद्धा बारकावे सांगितले की राजांनी प्रत्येक वेळी तलवार हातात नाही घेतली. ज्या गोष्टी सामोपचाराने होतात, बुद्धीने होतात, प्रत्येक वेळेस बाह्यावर करायची गरज नसते. काही गोष्टी माता मावलेलं प्रेमाने होत असतात, काही गोष्टी बुद्धीने सुद्धा होत असतात. प्रत्येक वेळी आरेला कार्य करण्याची गरज नसते. तेच राजांनी इथं केलंय, लक्षात घ्या. राजांनी काय केलं? आबाजींना सांगितलं, आबाजी लुई वर्ताव आणि त्याचे जे 400 माणसं आहे, पण त्यांच्या हाताखाली माणसं लागणार. कारण एखादा इंजिनियरांनी जर घर बांधायला घेतलं तर तो त्याच्या हाताखाली मिस्त्री लावतो, आणि मिस्त्रीच्या हाताखाली बिरागी असतात, बाकी वाळू कालवायला, सिमेंट कालवायला. तो स्वतः सगळं काम करत नाही. तसं जहाज बांधायला जरी लुई वर्ताव आलेला होता, पण त्याच्या हाताखाली राजांची बुद्धी, लक्षात घ्या बर का. पुढचं संकट राजांना माहित होतं. राजांनी सांगितलं, आबाजी या लुईच्या हाताखाली आपली जी माणसं तुम्ही देणार आहात ती हुशार द्या. आबाजी म्हणाले, काही हरकत नाही. आणि हे नियोजन लावून राजे कल्याणच्या मार्गाला निघून गेले. आणि कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले. आणि एक दिवस राजांना बातमी आबाजींनी कळवली, राज अहो ते इंग्रज पळून गेले की काय? इंग्रज पळून गेले. राजांनी आबाजींकडे पाहून स्मित हास्य केलं. राजांना राग नाही आला. राजांनी स्मित हास्य केलं, आबाजींकडे बघितलं. काय झालं आबाजी? राज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं पुरवलं, अगदी निष्ठेने काम करत होती सगळी माणसं. मग राजे म्हणाले, माशी नेमकी शिंकली कुठं? राज काय कुणास ठाऊक, एक माणूस आला रात्री इंग्रजांचा,
आणि त्यांची काय बैठक झाली, काय बोलणं झालं, हे सगळे दुसऱ्या दिवशी निघून गेले. म्हणजे ते असं झालं, एखादी ग्रामपंचायतची निवडणूक असं ना, आदल्या दिवशी महाराज रात्री जो मास्टर प्लांट शिजतो ना, आदल्या दिवशीची रात्र एखादा माणूस येतो ना, सगळे फोडून मोकळा होतो. दुसऱ्या दिवशी पॅनल मोकळा, माणूस नाही उभा राहिला. तशी ही गंमत करून ठेवली. तो एक माणूस आला, सगळे माणसं घेऊन गेला. राजे शांत चित्ताने आबाजींना म्हणाले, कामावर आपली किती माणसं होती, आता बघा राजेंची बुद्धी. म्हणाले, त्यांच्या हाताखाली दिलेली ती आपली माणसं कुठे? पाचारण करण्यात आली, राजांसमोर उभं करण्यात आली. 1,500 माणसे होती आपली. बरं, माणसं लावताना राजांनी काय सांगितलं होतं? हुशार माणसं द्या. आता हे तर गेले पळून, आता पुढची बॅटिंग करायची कोणी? आता जे खाली बॉलर राहिले त्यांच्यावर आले ना. मग आता एखादा दीपक चहर पाहिजे ना, हार्दिक पांड्या पाहिजे ना. ही जबाबदारी 1,500 माणसांवर राजांसमोर उभी करण्यात आली. राजा म्हणाले, त्यांच्याकडे एक कटाक्ष नजर टाकला राजांनी. राजा म्हणाले, आम्ही ही गलबत अधुरी राहिलेली जर तुम्हाला पुरी करायला सांगितली तर करशाल का? कोणाला सांगितलं? ही जी 1,500 माणसं हाताखाली दिली होती, त्यांच्यातला एक मोरक्या होता. आता प्रत्येक माणसांमध्ये, म्हणजे ती कुठलीही टीमचा एखादा कॅप्टन असतो, कांद्याची टोळी, आता हल्ली बायांची कांद्याची टोळी, मोरख्या महत्वाचा असतो. त्या बैला जर सांगितलं, तिने किती भाव दिला पाटला? 10, 12 देतो, 12. मोरखिनीला सांगितलं का टोळी त्याच्या वावरात. तसं त्यांचा एक मोरक्या होता. मोरक्याला सांगितलं, गलबत अधुरी तुम्हाला बांधायला सांगितले तर बांधशाल का? तो म्हणाला, राज का नाही बांधणार? राज तुम्ही विश्वास टाकताय म्हटल्यावर आम्ही तडीच जाऊन देणार नाही. राजा म्हणाले, मग वाट कशाला बघतात, लागा की कामाला. अहो, आबाजी आश्चर्यचकित झाले तिथे उभे असणारे. आता ह्या सगळ्या कामाची हिरगिरी आबाजी करत होते. आबाजी उत्सुकतेने पाहायला लागले आणि आबाजी आश्चर्यचकित झाले. राजे म्हणाले, आबाजी यात आश्चर्य होण्यासारखं कारण काय आहे? आबाजी फिरंगी आले तेव्हा आम्ही तेव्हाच ओळखलं होतं, म्हणून तर ही हुशार माणसं हाताखाली द्यायला सांगितली होते. आबाजींनी स्मित हास्याने राजांकडे पाहिलं आणि हर हुन्नर माणसे ती निघाली गलबत बांधायला. म्हणजे राजे बघा, माणसं हेरताना राजांची किती विलक्षण बुद्धी होती. कुठं माणसं कोणती लावायची हे सुद्धा राजे अगदी विचारपूर्वक निर्णय घेत. ही साधी गोष्ट होती. तुमच्या आमच्या सारखीने काय केलं असतं, पण राजांनी ते नाही केलं. बंद पडलेल्या गलबताचं काम सुरू झालं. राजे परत आले आणि थोड्याच दिवसात माहुलीवर राजांनी हल्ला केला आणि मराठ्यांनी माहुली ताब्यामध्ये घेतला.